सोनं नसू दे हातात, पण आयुष्यात तो सोन्यासारखी माणसं नक्की असायला हवी आणि ती माझ्याकडे आहेत, त्याच्या मला खूप आनंद आहेत. सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कसं असतं ना, लग्नाआधीचं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य खूप डिफरन्स असतो. लग्नाच्या आधीच्या आयुष्यामध्ये सणाचा दिवस पूर्ण नटण्या आणि मोडण्यातच चालला जायचा, पण लग्न झाल्यानंतर तसं काही नसतं. घरातले कामं आवरायचे असतात, सणावाराचं काय स्वयंपाक बनवायचा ते बघायचं असतं. शिवाय लहान मुलं असले तर त्यांचं पण बघावे लागतं. खूप कामं पडतात पूर्ण दिवसभर. इथे सकाळी तर रेडी होऊन शंभूला घेऊन दवाखान्यात जाऊन आली. त्याला दाखवायचं होतं थोडं त्याच्यासाठी, आणि तसंच पुढे जाऊन फुलं पण आणायचे होते, तर फुलं घेऊन आलो. आल्यानंतर मस्त छान असा पुरणाचा स्वयंपाक बनवला. स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाले, बाकीचे कामं आवरून झाले. मग म्हटलं चला आता बाकीचं संध्याकाळचं आवरायला घेऊया. मग रांगोळी वगैरे काढली, फुलांच्या माळा बनवून घेतल्या. ते होत नाही तोपर्यंत शंभूही झोपेतनं उठून गेला. मग त्यालाही रेडी केलं, मीही रेडी झाले. मग मस्त अशी त्याच्या गाडीची पहिले पूजा करून घेतली. त्याला असं पूजा वगैरे म्हटलं की खूप आनंद होतो. त्याचं लगेच जय बाप्पा चालतं. आणि पूजेचं ताट बघितलं तर सगळ्यात पहिले त्याला स्वतःला कुंकू लावायचा असतो. ते कुंकू वगैरे झालं, पूजा करून झाली. मग त्याच्या गाडीला माळाही घालून दिल्या आणि मग खाली गेलो. तर खाली जाऊन त्यांच्या गाडीचीही पूजा करून घेतली छान प्रकारे. पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं कुठेतरी जाऊया फिरायला, तर मग मंदिरातच गेलो. इथले मंदिरं खूप छान आहेत. मला हैदराबादमधली एकच गोष्ट आवडते, इथले मंदिर बघण्यासारखे असतात. इथले मंदिर खूप छान मंदिर असतात. तर चला बाय, यासाठी एवढं.